आज जागतिक योगा दिवस आहे. या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी यांनी योगाचं महत्त्व जाणून संपूर्ण देशात योगाचे 21 जूनला हा कार्यक्रम प्रत्येक लोकांनी आपापल्या संस्थेत तिकडे यावं. गेले 11 वर्ष नवी मुंबई महानगरपालिकेचे सिडकोच्या वतीने जे प्रशिक्षण देतात, द आर्ट ऑफ लिव्हिंग, रविशंकर सिंगचे लोक कोपरे सर हे संपूर्ण प्रशिक्षण देतात आणि त्याच्यामुळे हा योगाचा कार्यक्रम सालाबादप्रमाणे यावर्षी अतिशय सुंदर आपण पाहिलं. सगळे अधिकारी, विद्यार्थी, पोलीस सगळ्यांना याचा लाभ मिळतो आणि योगा करणं जीवनात किती महत्वाचं आहे. आता थोड्या वेळामध्येच आपण सगळे योगाच्या माध्यमातून रिलॅक्स झालो, आनंदी झालो आणि त्याचं खरे श्रेय द आर्ट ऑफ लिव्हिंगलाही जातं, कारण ते दरवर्षी ते सगळ्यांना मैत्रिणी 1 तास योगा प्रशिक्षण देत असतात. and नीचे 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 और बैठ जाए। पार्टनर के साथ बैठना है, पार्टनर के साथ बैठ। और आपके राइट साइड में टर्न, हाथों का डिस्टेंस मेंटेन करो जितना होता है, उसके बाद सिर को टर्न। आज निश्चितचपणे खूप आनंदाचा दिवस आहे. आज आपण आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्त साधून 21 जून रोजी नवी मुंबई महानगरपालिका आहे, आर्ट ऑफ लिव्हिंग आहे आणि प्रजापिता यांच्या ज्या शिलादेवी आणि त्यांचं जे काही सगळेच लोक आहेत, सिडको आहे आणि आपण जर बघितलं असेल तर आज शाळेतली मुलं, नागरिक आणि महानगरपालिकेचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, विशेषतः माननीय मंत्री गणेशजी नाईक, माननीय आमदार नंदाताई म्हात्रे यांनी सर्वांनीच इथे खूप मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. आज जवळजवळ 5000च्या वर आपल्याला इथे विद्यार्थी आणि सगळे नागरिक या उत्सवामध्ये सहभागी झाले आणि निश्चितपणे आपण ज्यावेळेस म्हणतो की मनाची शांती, मनाचं आरोग्य हे सर्वात महत्त्वाचं आहे. कारण आज आपल्याला स्वच्छता ज्यावेळेस आपण म्हणतो तर मानसिक स्वास्थ्य हे खूप महत्त्वाचा भाग आहे. योग हा जो भाग आहे की ही जी क्रिया आहे याच्यामधून निश्चितपणे मानसिक स्वास्थ्य वाढवण्यासाठी मदत होते. आज आपण आर्ट ऑफ लिव्हिंगचे जे काही आज इन्स्ट्रक्टर होते त्यांच्यामार्फत सगळ्यांना योग कसा करावा हे एक 45 मिनिटाचं आपण सांगितलं आणि मनाचे स्वास्थ्य कसं राहावं याचं प्रजापिता ब्रह्माकुमारीच्या ज्या शिलादेवी आहे यांनी सुद्धा आपल्याला सांगितलं. मला खात्री आहे की नवी मुंबईतले नागरिक याचा निश्चितपणे आपण दररोजच्या नित्यक्रमामध्ये याचा सहभाग करतील, आपलं मनाचं चांगलं आरोग्य ठेवतील. शहराची जशी स्वच्छता आपण ठेवतो तशी मनाची स्वच्छता चांगली राहील आणि एक चांगलं सदृढ नागरिक होण्यासाठी निश्चितपणे मदत होईल. सर, एकंदरीत आज योगा दिन साजरा झालेला आहे. आपण सुद्धा योगामध्ये योग साधना केलेली आहे. कसं वाटतंय, रोज तुम्ही योगा करता का? मी योग रोज नाही करत, परंतु माझ्या व्यायामाच्या पद्धती फार वेगवेगळ्या आहेत. कधी मी डोंगरावर चढतो, कधी 8-8 मजले चढतो, कधी सायकल चालतो, कधी चालतो, कधी झाडावर पण चढतो. तुम्हाला विश्वास वाटत असेल की आता यामध्ये गणेशने का झाडावर चढला? माणसाच्या शरीराला दररोज थोडंसं वलन लावलं तोच योग आहे. शरीर स्थिर होता का नाही. आज 21 जून जागतिक योग दिन आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ज्याला ते पंतप्रधान झाले त्या वर्षापासून जागतिक योग दिन म्हणून त्यांनी आजच्या दिवसाला महत्त्व दिलं आणि आज जगाच्या पाठीवर योगाचं महात्म्य वाढलेलं आहे. आणि ज्या पद्धतीनं शहरामध्ये म्हणजे राजधानीचं शहर, जिल्ह्याचं शहर, तालुका, गाव, वाड्या, वस्त्यांमध्ये योगाच्या माध्यमातून जागृती, जी शारीरिक संपन्नता राहावी म्हणून केली जाते, ही निश्चितपणे चांगलं जीवन जगण्याकरता ती बाब गरजेची. ओके.